मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? नवीन दिवसाची सुरुवात करते। काल गणपती बाप्पांचं विसर्जन असल्यामुळे दुकानातून घरी तयारी वगैरे केली आणि मग गणपती बाप्पाकडे निघालो। रात्री झोपायला खूप जास्त उशीर झाला होता। 1 वाजेकडे आम्ही झोपलो होतो, त्यामुळे आज सकाळी उशिराच उठलो। खरं तर मला रोज सकाळी लवकर उठायची सवय आहे, पण जरा आज रिलॅक्स मूडमुळे दिवसाची सुरुवात झाली। पण काही हरकत नाही, कारण एक दिवस असं निवांत उठणंसुद्धा वेगळाच अनुभव असतो। कारण कालचा दिवस खूपच खास आणि थकवणारा होता, पण आता मात्र पुन्हा रुटीन सुरू करायची। घरातली कामे असतील, माझे ब्लॉग्स असतील। मी काल परवा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकतात। कारण आमच्याकडे विसर्जन कशा पद्धतीने झालं हे मी फुल व्हिडिओ। आमचं दुकान बंद होतं, कारण असं होतं की गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्हाला खूप जास्त उशीर झालेला होता। आदल्याच दिवशी ठरवून घेतलेलं की दुकान बंद ठेवायचे। कसं असतं, आपण स्वतः जर मालक राहिलो तर आपण कधीही आपली दुकान बंद ठेवू शकतो। हा एक बिझनेस करायचा फायदा असतो। अगोदर तर उठल्या कपडे लावायचेच, कारण एवढे सारे गुलालचे कपडे झालेले होते विचारूच नका। तसंच मग 3दा मशीन लावलं गेलेलं होतं सकाळपासून। अगोदर उठल्यानंतर एकदा लावलं आणि मग नंतर कामं करत मशीन पण चालू होतं। तसं तर ते कपडे काहीच निघालेले नव्हते। नंतर मला 2-3दा धुतले जातील तेव्हा ते कपडे निघतील। खूप जास्त कपडे होते, कारण प्रत्येकाचे 3-3, 4-4 ड्रेस होते। त्याच्यामुळे मग मशीनच लावलं आणि खूप जास्त पण उशीर झालेला होता। लेट उठल्यामुळे सगळ्या कामांना जो होतं तो उशीरच झालेला होता। तोपर्यंत कपडे पण ड्राय झाले आणि मग मी कपडे पण टाकून घेतले। रोजची सकाळ संध्याकाळ रात्र तीच कामं करून भांडी धुवा, कपडे धुवा, घराला झाडू आणि स्वयंपाक, नको ते चपात्या, या सगळ्यांचा कंटाळा मला पण येतो। आणि आज असं वाटत होतं ना की मला कोणीतरी सांगावं की स्वयंपाक नको करू, आपण बाहेर जाऊन जेवूया। पण परिस्थिती तशी नव्हती की बाहेर जाऊन आम्ही जेवू शकतो। तर मग काय, आता स्वतःला थोडं मोटिवेट करायचं म्हणून बघा मी इथं काय करते। आणि अगदी डिसमूड झाला होता, त्याला अगदी हॅप्पी मूडमध्ये मी कन्वर्ट करायचा प्रयत्न करते। आणि म्हटलं असं सिच्युएशन तुमच्यावर पण आली तर हा व्हिडिओ बघून तुम्हालाही जरा मोटिवेट मिळेल। आणि ज्या वेळेला तुम्हाला काम करायला नको वाटेल ना, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी हा छोटासा व्हिडिओ येईल आणि मग जे आहे तुम्हीही मोटिवेट होणार काम करायला। तर मी आधी माझे इयरबड्स घेतले, मस्त कानात घातले आणि तुम्ही बघू शकत मी कुठलं सॉन्ग लावले ते मस्त आता ऐकते आणि चपात्या करते। कारण कानामध्ये मस्त छान आवडीचं म्युझिक, कुठलं तरी शांत जे आपल्याला एनर्जी देऊन असं म्युझिक लावलं ना की तुमचा मूड मग आधी कसाही असो, तुम्ही ते ऐकायला सुरुवात केली की एका मिनटात तुमचा मूड त्या गाण्याच्यानुसार जो आहे तो चेंज होऊन जातो। मी बऱ्याच वेळा प्रेफर करते, कारण मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आहे भरपूर कामं करायचे असं, इन्क्लुडिंग माझं यूट्यूब। त्यामुळे मला दिवसभर जे आहे ते फ्रेश राहणं गरजेचं आहे। आणि कसं असतं, कुठेतरी व्यक्ती असतो, म्हणजे आपल्या बायकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की आपली प्रॉब्लेम हाच असतो, आपली कामं जी असतात ना ते खूप सेम असतात आणि इतका वैताग येतो त्या रोजच्या कामं करता तर तिथे आपल्याला ह्या गोष्टीची गरज। असं आपण स्वतःला फ्रेश ठेवून जे आहे ते एनर्जेटिक राहून चांगले काम करू शकतो। तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओच्या एंडला मला असं वाटतं की तुम्हीही भरपूर मोटिवेट झालेले असणार आणि काम करण्याची वेगळीच पद्धत तुमच्यासमोर येईल। आज पूर्वाने स्वयंपाकामध्ये फ्लॉवरची भाजी म्हणजे कोबीची भाजी केलेली होती आणि खरं सांगते मी अगदी म्हणजे अशी मस्त भाजी बनली होती, दाखवतेच मी। पण काही वेगळं असं तुमच्यासोबतही होत असेल की म्हणजे खाताना घरातली लोक असतात ना, अगदी म्हणजे बोट चाटून जी आहे आपली भाजी खात असतात आणि आपली स्तुती करतात की काय मस्त बनवली भाजी, अशीच बनवत जा। आणि त्या दिवशी असं झालेलं असतं ना की आपण स्पेशल असं काहीच केलेलं नसतं त्या रेसिपीसाठी, अगदी नॉर्मल। उलट असं वाटतं त्या दिवशी की मी तर काहीच एफर्ट्स घेतले नाही, पण इतकी छान भाजी बनली आणि तसेच सेम टू सेम दुसऱ्या दिवशी बनत नाही याची पण आपल्याला खात्री असते, पण होत असतं कधी आणि माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा असं होत असतं। चला, इथं आमचे जेवण वगैरे पण झालेले होते, कारण आज सगळेजण घरीच होतो, त्याच्यामुळे सोबतच जेवण वगैरे केलं दुपारचं। तर माझ्याकडे टाईम होता म्हणून मला हे दळण करून घ्यायचं होतं, कारण आई गेलेल्या होत्या गावाला 4-5 दिवसांसाठी। तर झालं असं, जेव्हा कधी आई गावाला जातात तेव्हा दळण करून जातातच, पण यावेळेस त्याच दिवशी भंडारा होता, त्यांची तयारी पण बाकी होती, म्हणजे असे बरेच कामं होते, त्याच्यामुळे त्यांचं पण काही जमलं नाही, तर मग मिस करणार होतं। आपण सगळ्या बायका दिवसभर घरातली कामं करत असतो, आपण आपल्यालाच विसरून जातो। पण खरं तर घर चालवणारी हाऊसवाईफ ही स्वतःचीच काळजी घेतली नाही तर एनर्जी कुठून मिळणार। माझी पण हीच गोष्ट आहे, दिवसभर घरकाम करताना वेळ कसा निघून जातो
कळतही नाही. या धावपळीत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण खरं तर आपलं सौंदर्य आणि आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला सेल्फ केअर फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी ठरवले की घरकाम संपल्यानंतर 10 मिनिट तरी स्वतःसाठी घ्यायचा. आज मी स्क्रब केलं. स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरील थकवा पण जातो, एकदम फ्रेश पण वाटतं. आज 10 मिनिटं स्क्रब केलं, त्यानंतर मग फेस छान क्लीन करून घेतला. तसं तर मी फेसचं पॅक घेऊनच ठेवलेलं आहे, जेव्हा कधी वाटलं तेव्हा करून घेत असते. मला मिशोवरून पार्सल रिसीव झालेलं होतं, तेच तुमच्यासोबत शेअर करते. कलर पण खूप छान होता, म्हणजे ब्लू कलरमध्ये होता. फॅब्रिक म्हटलं तर जॉर्जेटमध्ये आहे. लॉंग ड्रेस आहे. मला खरंच खूप एक्साइटमेंट होती हे पार्सल मिळायची आणि शेवटी ते रिसीव झालं. ड्रेस हातात घेतल्यानंतर जाणवलं की फॅब्रिक खूपच छान आणि हलका आहे. ड्रेस घालून पाहिल्यावर मला तो एवढा छान बसला आणि लुकही एकदम छान वाटतोय. त्यात भरपूर कलर आहेत, म्हणजे 4-5 तरी कलर आहेत आणि खूप छान आहे. रिजनेबल प्राईसमध्ये मला हा ड्रेस मिळाला आहे, म्हणजे 300 रुपयाला. जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांचे मला बरेच वेळा इंस्टाग्रामवर DM येतात की मला लिंक सेंड कर, तुझे ड्रेस घेतलेत, आणि मी त्यांना लिंक पण सेंड करत असते. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. अजून असे शॉपिंग हॉल व्हिडिओ किंवा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला माझ्या चॅनल माझी लाईफस्टाईल असेल, ब्युटी टिप्स असतील, फॅशन विषय असेल, मी तुमच्यासोबत एव्हरीथिंग शेअर करत असते. दुपारी थोडाफार आराम केला आणि मग त्यानंतर संध्याकाळची कामं जी असतात ते आपली सुरू होऊन जातात. तर मी अगोदर अद्रक लसूणची पेस्ट धरून घेतलेली होती, त्यानंतर मग दही वगैरे लावून घेतले. तसंच मग दुकानाची पण तयारी करायची होती. तसंच मग एवढे सारे कपडे होते आज धुवायला, त्यांच्या पण मला घड्या घालून घ्यायच्या होत्या. खरंच सांगायचं तर खूप कपडे धुवायला होते. आज सकाळपासून धुण्याचंच काम सुरू होतं. आज तर मशीन 3 वेळा लावायला लागली, कारण सगळी कपडे जे होते ती धुवायची पण होते. तर मी अगोदर आमचे सगळे जे व्हाईट कपडे होते ते एकदाच लावून घेतलेले होते, कारण ते सगळे कपडे जे होते ते व्हाईट कलरचेच होते आणि त्यामुळे मग दुसऱ्या कपड्यांना पण डाग वगैरे लागला असता त्या गुलालाचा. त्याच्यामुळे अगोदर सगळे व्हाईट कपडे एकदाच धुवून काढले. एरवी मी कपड्यांच्या घड्या जे असतात ते बाहेरच घालून घेत असते जिथं मी कपडे टाकते, पण आज एवढे मोठे कपडे होते त्याच्यामुळे मी घरातच आणून घेतले आणि बसूनच ज्या होत्या त्या घड्या करतो. थोडं दमल्यासारखं पण झालेलं होतं. बसूनच मी कपड्यांचे जे होते ते फोल्ड करत होते, कारण जेणेकरून आपल्याला थोडा आराम पण मिळतो. कपडे फोल्ड करताना तुम्हाला पण असं होतं का, इतके कपडे जमले की सगळं काम मोठं वाटतं. कपड्यांचा एवढा ढीग झाला होता विचारून. कधी कधी असं होतं निरानाम काहीच कपडे निघत नाही, म्हणजे एक कपडे जे असतात ते निघतात. तर आज एवढे फर्स्ट टाइम एवढे कपडे निघालेले होते आमचे. तर मी कपड्यांच्या घड्या करताना असं करत होते की माझे कपडे वेगळे, पूर्वाचे कपडे वेगळे, म्हणजे सगळ्यांचे कपडे जे असतात ते वेगवेगळे ठेवत होते. कारण सकाळी उठून म्हणजे आपल्यालाच टेन्शन असतं की याचे कपडे कुठे गेले, त्याचे कपडे कुठे गेले, म्हणजे व्यवस्थित असे कपडे पण घेता येतात. सगळ्यांच्या कपड्यांच्या फोल्डच झालेलं होतं. आता मला ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे होते ज्याच्या त्याच्या जागेवर. अर्धा तास तरी माझा कपड्यांच्या घड्या करण्यामध्येच गेलेला होता. त्यानंतर मग अहो आले घरी, त्यांनी आणलेली होती चौलाफल्ली. समोर दिसलं की माणूस खातच. त्यानंतर मग तुमच्याकडे हे चौलाफल्लीला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मग रात्री जेवण वगैरे केलं. तसंच मग घरातले पण कामं आवरून घेतले, रात्रीचे भांडे वगैरे. तसं तर मी रात्रीच घरं पुसून घेत असते, कारण सकाळी माझं जमत नाही, तर मी रात्रीच घरं पुसून घेत असते. रात्री आम्ही गेलेलो होतो गौरी गणपतींचं दर्शन घ्यायला गेलेलो होतो. खरं तर दिवसाचा थकवा सगळा निघून गेलेला होता, कारण तिथे एकदम सुंदर वातावरण होतं. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि मधोमध गणपती बाप्पांची आणि गौरीची सुंदर अशी मूर्ती होती. तसं तर आमच्या खानदेशामध्ये जास्त करून म्हणजे घरोघरी गौरी नसतात, म्हणजे किंचितच घरांमध्ये हे गौरी गणपती बघायला मिळतात. एका साईडने त्यांनी छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं भांड्यांचं. छान अशी भांड्यांची मांडणी पण केलेली होती, तुम्ही बघू शकतात. तुमच्याकडे पण बसल्यात का गौरी गणपती, मला नक्कीच कमेंट करून सांगा. परत असं काही डेकोरेशन करायचं म्हटलं की खूप असं वातावरण प्रसन्न असतं सगळीकडे. तर मी आणि पूर्वा गेलेलो होतो सोबत दर्शन घेण्यासाठी. तर आमच्या रिलेटिव्हकडेच ह्या गौरी गणपती बसलेले होते, तर आम्हाला बोलवणं आलेलं होतं. तर आम्ही दोघे जणी सोबतच जातो जिथं पण आम्हाला जायचं असतं तिथं. गौरी गणपती म्हटलं तर मी लग्नानंतरच पहिल्यांदा बघितलेलं होतं, कारण आमच्याकडे गौरी गणपती नसतात. ॲक्च्युली मीही खानदेशची आहे आणि माझं सासर पण खानदेशच आहे. हळदी कुंकू आणि अक्षत गाऊन छान अशी पूजा वगैरे केली. 5-10 मिनटं तिथंच बसलो आणि मग गप्पा वगैरे घरी यायला निघालो. त्यानंतर मग जेव्हा कधी आपल्याला कोणी हळदी कुंकू या आपल्या कपाळावर लावतं, तेव्हा आपल्या चेहऱ्याचा लुकही खायचा वेगळा असतो आणि छानही वाटतं आणि ते पुसावं असं पण अजिबात वाटत नाही. पण रात्र झालेली होती. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत